तिला लगेच फोन करा आणि विचारा ती एक्झॅक्टली कुठे आहे. आओ, फोन करा फोन करा. अहो, काय झालं? वाजतोय फोन. द्या इथे. दादा एक मिनिट. हॅलो बाबा, बरं झालं तुम्ही फोन केला. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मी कुठे आले माहितीये का? मी एका ऍडच्या शूटिंग साठी आले बाबा. सॉरी सॉरी बाबा, पण ते मी खोटं बोलले ना. अहो बाबा काय करणार, जर मावशी आईला कळलं असतं तर तिने मला येऊ दिलं असतं का? म्हणून ते असं खोटं बोलावं लागलं. पण बाबा एकदा काही या टीव्हीवर दिसायला लागली ना की आपण सांगून टाकूया ना मग मावशी आईला. काय तू कुठे आहेस? अहो बाबा तुम्ही काही काळजी करू नका. हे बघा ह्या वेळेला ना मी सगळं नीट चेक केलंय. म्हणजे हा स्टुडिओ जरा रॅन्डमच आहे पण ना इथे एकदम प्रॉपर शूटिंग होते. मला माहिती आहे ती मागच्या वेळेला ऑडिशनला गेली तिथे जरा गडबडच झाली ना. पण बाबा ह्या वेळेला ना असं काहीही होणार नाही. आय प्रॉमिस. शूटिंग कुठे चालली आहे? MDM स्टुडिओ. काय का लक्ष्मीताई, एवढं अर्जंटली कशाला बोलवलं मला? आणि खमॉन, असंही मी थोड्या दिवसांनी या घरात कायमची येणारच आहे ना. मग एवढी घाई का झाली आहे तुम्हाला? हो हॅलो, आता फक्त मेहंदीच झालीये. मी पुढची स्वप्न बघते वहिनी. जी मी पूर्ण करणार आहे. आणि त्यासाठीच तुला आम्ही इथे बोलवलंय. हा, म्हणजे एजंटच्या राज्यात काहीही होऊ शकतं. म्हणजे बघ, मेहंदीच्या दिवशी लीलाच्या हाताच्या जागी अचानक तुझा हात आला. तसंच लग्नात तुझ्या जागी दुसऱ्या कोणाचं नशीब फळफळू नये याची काळजी घ्यायची आपल्याला. सरू, तिला समजेल अशा भाषेत सांग. पण मी आता मराठीतच सांगितलं तिला. श्वेता तुला मराठी नाही येत, मी इंग्लिश मध्ये सांग. सरू बस. श्वेता, मी तुला सांगते. आज आम्ही तुला इथे एजंटना इम्प्रेस करण्यासाठी बोलवलंय. आणि ते जर तुला जमलं तर हे लग्न टिकेल आणि तू या घरात सासू म्हणून येऊ शकशील. एवढंच ना? ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आता बघाच मी काय करते. आलेच. हॅलो आई. बोल श्वेता, का बोलावलंय तुला तिकडे? काही कळलं का? अगं त्यांनी मला एजंटना इम्प्रेस करायला बोलवलं इकडे. मी अगदी तोऱ्यात म्हणाली आहे त्यांना की तुम्ही काही काळजी करू नका, मी बघते काय करायचं ते. पण मला काहीही सुचत नाही आहे आई. तू मला सांग मी काय करू. तुझी आई आहे ना, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, जो माणूस आपल्या मेलेल्या बायकोसाठी लग्न करायला तयार होतो त्याला तिच्यापेक्षा काहीही महत्वाचं असू शकत नाही. आता मी सांगते ते कर. लक्ष्मीला विचार. किती वेळ झाला? कधीपासून मेकअप करून बसले, कधी बोलवणार आहे ती, कधी सुरू होणार आहे शूटिंग? आणि मी इतकी लीड ऍक्ट्रेस आहे, डायलॉग्स पण दिले नाहीत अजून खूप. मी पुढच्या वेळेला ना या अशा लोकांना तारखा द्यायलाच नको. एडी पण कुठे दिसत? आर्टिस्ट सगळे रेडी आहेत माझे. हो हो हो. अरे
अरे ती प्रॉपर्टी तिथे नाही. एडीच आहे. मिळाली स्क्रिप्ट. हिरोईन ज्युनियर हिरोईन. हा, RR लोणचं म्हणजे अगदी आईच्या हाताची चव असणारं लोणचं. बाकीच्या सगळ्या लोणच्यांना नाही म्हणा आणि घरी RR लोणचं घेऊन या. किती सोपी लाईन आहे ही. हे काय 2 मिनिटात पाठ होईल. हिला आज त्या डिरेक्टरला असं इम्प्रेस कर ना, असं इम्प्रेस कर की म्हणजे